देवाजींचा खरं तर अस्सल ग्रामीण सोनं कसं असावं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. खरं त्याच्याबद्दल मी ऐकलं होतं, परंतु म्हणजे कानोकाने ऐकलं होतं, परंतु एक महिन्यापूर्वी आमच्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वतीनं जो पुरस्कार दिला जातो त्या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांची निवड झाली आणि तिथे त्यांना ऐकण्याचा त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जी कविता गायली, मी त्यांना आजही विनंती करेन ती कविता परत एकदा आम्हाला ऐकवा. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि स्टेजवरती प्रत्येक जण बसलेला होता, डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. आणि म्हणून धार शब्दाला काय धार असते, काय अर्थ असतो, अशा पाहुण्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या कर्तृत्वातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मला असं वाटतं त्यांची कादंबरी की जी खूप गाजत आहे, एक भाकर आणि 3 चुली या कादंबरीच्या रूपानं ते आपल्या समोर आहेत. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेन की विद्यार्थी मित्र, ही कादंबरी आपल्या ग्रंथालयात आहे, तुम्ही एकदा तिला हात लावा, तिचं टायटल बघा, कसं लिखाण आहे, काय पात्र आहे. आणि मग काल जसा प्रयत्न केला की पारनेर तालुक्यातला एक लेखक की ज्याने पुस्तक 100 लिहिले आणि अशा लेखकांच्या इंटरॅक्शन विद्यार्थ्यांशी काल घडून आणल्या, त्या पद्धतीनं तुम्ही लिहिते व्हा एवढी मी अपेक्षा करेन. आणि जाता जाता एक गोष्ट तुम्हाला व्यंकटेश कल्याणकर